हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश या सब्जेक्टमध्ये युनिट नंबर 3.4. मागील व्हिडिओमध्ये आपण 3.4 ॲट द सायन्स फेअर म्हणजे विज्ञान मेळावा यातलं मार्बलिंग हा टॉपिक बघितला होता. आज आपण त्यातला सेकंड टॉपिक बघणार आहोत, मॅजिक वॉटरिंग कॅन. मॅजिक वॉटरिंग कॅन म्हणजे जादूचा डब्बा. तर विज्ञान मेळाव्यामध्ये जसं विज्ञान मेळाव्यात आपण मार्बलिंग केली त्याचप्रमाणे आता या ठिकाणी मॅजिक वॉटरिंग कॅन ही कशा प्रकारे तयार करायची आणि तिचा यूज कशा प्रकारे करायचा हे या ठिकाणी मी एक्सप्लेन करणार आहे. या ठिकाणी तन्मय नावाचा एक विद्यार्थी आहे आणि त्याने या ठिकाणी हा जादूचा डब्बा या ठिकाणी तयार केला आहे. गुड मॉर्निंग, आय एम तन्मय. शुभ प्रभात, आय एम तन्मय. मी तन्मय आहे. आय लव्ह टू वॉटर माय प्लांट्स. मला माझ्या झाडांना पाणी घालायला आवडतं. अँड माय प्लांट्स लव्ह वॉटर. आणि माझ्या झाडांना पाणी आवडतं. दे वॉन्ट शॉवर एव्हरी डे. त्यांना रोज शॉवरने मी त्या ठिकाणी पाणी घालत असतो. बट वी कॅन नॉट वेस्ट वॉटर. आम्ही पाणी वाया घालत नाही. दॅट इज व्हाय. का आय हॅड मेड द मॅजिक वॉटरिंग कॅन फॉर देम. कारण मी ते पाणी मॅजिक वॉटर कॅनने झाडांना टाकत असतो, म्हणून या ठिकाणी पाणी कधीही वेस्ट होत नाही. टू मेक द मॅजिक वॉटरिंग कॅन वी नीड. मग आता या ठिकाणी ही जी मॅजिक वॉटरिंग कॅन आहे ही कशा प्रकारे बनवायची, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते. ॲन एम्प्टी टीन विथ लीड. एक रिकामा डबा. अ नेल, एक खिळा. अँड अ हॅमर, एक हातोडा. दिस इज हाऊ आय मेड द कॅन. मग ही कॅन कशा प्रकारे बनवायची. ही कॅन बनवताना अगदी केअरफुली ही कॅन बनवायची. हाताला जखम होणार नाही याची काळजी आपण स्वतः घ्यायची असते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चित्रात दाखवलेले त्यांनी की डब्बा, नेल, हॅमर या 3 वस्तूंनी आपल्याला हा जो डब्बा आहे तो या ठिकाणी तयार करायचा आहे. मग या ठिकाणी प्रोसेस बाय प्रोसेस हे या ठिकाणी त्यांनी तयार करून दाखवलेलं आहे. मग दिस इज हाऊ आय मेड द कॅन. ही कॅन कशी बनवायची. आय मेड अ होल इन द बॉटम ऑफ द टीन युजिंग द नेल अँड द हॅमर. या ठिकाणी मी त्या डब्याच्या बॉटमला म्हणजे तळाला, बॉटम मीन्स तळ, डब्याचा तळ, डब्याच्या तळभागाला हॅमर आणि नेलने एक छिद्र पाडलं. देन आय टूक द लीड अँड मेक मेनी होल्स इन इट. आणि डब्याचं जे वरचं झाकण होतं त्या झाकणाला मेनी होल्स, भरपूर होल्स ही त्या ठिकाणी मी त्या हॅमर आणि नेलने पाडलेली आहेत. आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू हर्ट माय सेल्फ. आणि हे काम करताना मी स्वतःला जखम होणार नाही याची मी काळजी या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही ह्या चित्रामध्ये पाहू शकता की त्याने स्टेप बाय स्टेप कसं या ठिकाणी कोणकोणती प्रोसेस ही केलेली आहे. द मॅजिक वॉटरिंग कॅन इज नाऊ रेडी फॉर यूज. या ठिकाणी आता ती जी मॅजिक वॉटरिंग कॅन आहे ही या ठिकाणी तयार झालेली आहे. नाऊ सी हाऊ आय यूज माय मॅजिक वॉटर. मग आता ही जी मॅजिक वॉटर कॅन आहे हिचा मी यूज कसा करणार आहे, हिचा मी वापर हा कशा प्रकारे करणार आहे. मग आय पुट अ फिंगर ऑन द बॉटम होल. ज्या ठिकाणी बॉटमला होल पाडलेलं आहे त्या ठिकाणी मी फिंगर ठेवेल, म्हणजे ते जे होल आहे ते बोटाने झाकेल. अँड फिल द कॅन विथ वॉटर. आणि मग त्या छिद्रावर बोट ठेवल्यानंतर तो डबा सुलट करेल आणि त्याच्यामध्ये पाणी भरेल. देन आय पुट द लीड ऑन द टीन अँड टर्न द टीन अपसाईड डाऊन. आणि तो डबा भरल्यानंतर त्याला झाकण लावेल आणि मग जी काही वरची बाजू होती ती खालच्या बाजूला करेल आणि अशा प्रकारे डबा हा हातामध्ये धरेल. विदाऊट रिमूव्हिंग माय फिंगर. त्या डब्यावर जो काही बोट झाकलेला आहे तो अजून मी काढत नाही, तो जसाचा तसा झाकलेला आहे. सी नाऊ आय विल रिमूव्ह द फिंगर. बघा आता ज्यावेळेस मी या छिद्रावरचा बोट काढतो द शॉवर स्टार्ट. लागलेच त्या ठिकाणी शॉवर ही स्टार्ट होतं, शॉवरला सुरुवात होते. वेन आय क्लोज द होल विथ माय फिंगर द शॉवर स्टॉप. आणि जेव्हा मी त्या ठिकाणी त्या छिद्रावर बोट ठेवतो आणि ते छिद्र क्लोज होतं त्यावेळेस मात्र शॉवर कसं होतं, स्टॉप. म्हणजे त्या छिद्रावरचा बोट काढला तर शॉवर स्टार्ट होतं आणि छिद्रावर जर बोट झाकला
म्हणजे ते छिद्र जर आपण क्लोज केलं तर त्या ठिकाणी शॉवर त्या ठिकाणी स्टॉप होतं. मग हे अशा प्रकारे या ठिकाणी आपण ते जे काही तो टीन आहे त्याचा यूज अशा प्रकारे करायचा असतो. वुड यू लाईक टू ट्राय दिस मॅजिक? तुम्हाला आवडेल का ही जादू करायला? इट इज बिकॉज ऑफ एअर दॅट द वॉटर स्टार्ट फॉलिंग डाऊन फ्रॉम द कॅन. मग या ठिकाणी असं कसं घडलं तर इट इज बिकॉज ऑफ द एअर प्रेशर. या ठिकाणी एअर प्रेशरमुळे या ठिकाणी पाणी बंद होतं आणि चालू होतं. दॅट द एअर वॉज स्टार्ट फॉलिंग डाऊन फ्रॉम द कॅन. त्या ठिकाणी बोट ठेवला की हवा बंद होते आणि म्हणून पाणी बंद होतं. आणि त्या छिद्रावरचं होल काढलं की हवा त्यात जाते आणि लागलीच शॉवर हे चालू होतं. And when it stops, that is also due to air's pressure. The pressure of the air outside the can. आणि या ठिकाणी एअर ही आल्यावर काय होतं आणि एअर नाही आली तर काय होतं, म्हणजेच त्या छिद्रामधून एअर गेली की त्या ठिकाणी लागलीच शॉवर हे चालू होतं आणि एअर जर आपण बंद केली म्हणजे बोटांचे छिद्र बंद केलं म्हणजे तिथे एअर जात नाही की लागलीच पाणी हे स्टॉप होतं. अशा प्रकारे ही जी मॅजिक आहे ही मॅजिक या ठिकाणी होत असते. म्हणून या कॅनला मॅजिक कॅन असं या ठिकाणी संबोधलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे हा प्रयोग तुम्ही या ठिकाणी करू शकता, पण करताना स्वतःच्या हाताला जखम होणार नाही याची काळजी घ्यायची. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मॅजिक कॅनची जी काही प्रोसेस आहे ही तुम्ही चित्रामध्ये या ठिकाणी पाहू शकता. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.